ओम शांती. चला तर बघूया आजच्या मुरलीचे सार. आजचा प्रश्न होता, बाबा हे त्रिकालदर्शी आहेत, म्हणजे त्यांना आधी मध्य अंत माहीत असून बाबा आपल्याला का सांगत नाहीत? तर बाबा उत्तर देतात की बाबा बोलतात, जर मी भविष्यामध्ये काय होणार आहे हे सांगितले तर ड्रामाचा मजा राहणार नाही. मीही ड्रामाच्या वशमध्ये आहे, त्यामुळे तुम्हीही भविष्याची चिंता करू नका. आपण सगळे शिवबाबाचे बच्चे आहोत. तो आपल्याला परमधामवरून ज्ञान देण्यासाठी आलेला आहे, ना की तो कोणत्या साधू संतांसारखा कोणत्या गावावरून येऊन आपल्याला हे ज्ञान देत आहे. तो डायरेक्ट परमधामावरून येऊन आपल्याला हे ते संगमयुगामध्ये ज्ञान देत आहे. शिवबाबा आपले बाप आहे, त्यामुळे आपल्याला त्यांचा वरसा मिळणार. तो ज्ञान का सागर आहे, आनंद का सागर आहे, शांती का सागर आहे. तो आपल्याला हे सगळे देण्यासाठी आला आहे. पण आता हे आपल्या प्रत्येक आत्म्यावर डिपेंड आहे की आपण किती पुरुषार्थ करणार आणि किती धारणा करायची. हे ज्ञानसुद्धा ड्रामामध्ये नोंद आहे, त्यामुळे भविष्याची चिंता करू नका. सतयुग द्वापारयुगमध्ये आत्माभिमानी असतात, कलियुगमध्ये ध्येय अभिमानी बनता. आता ह्या संगमयुगामध्ये आपण पुन्हा ध्येय अभिमानी बनत आहोत. शिवबाबा बोलतात, जेवढा जास्त पुरुषार्थ करा तेवढा जास्त वरसा मिळेल. त्यामुळे आपल्याला जेवढे जास्त होईल तेवढे शिवबाबाला याद करायचे आहे. शिवबाबा बोलतात, याद करा, पण तुम्ही बोलाल की माया आडवी येते. पण शिवबाबा बोलतात, माया आडवी नाही आली तर तुम्ही मेहनत कसे कराल आणि जर तुम्ही ह्या ड्रामाचा आनंद कसा घ्याल? माया आडवी आली तरी सुद्धा तुम्ही न डगमगता शिवबाबाला याद करा. आता सगळे रावण दुनियामध्ये आहे. या सगळ्यांना जेलमधून बाहेर सोडण्यासाठी बाबा आले आहेत. बाबाला जेवढे याद करा तेवढा तुमचा खुशीचा पारा चढेल. ईश्वर मत चालल्यामुळे आपण पवित्र बनतो. त्यामुळे जर आत्मा श्रीमंतावर चालले तर त्याचे फळ आपल्याला सतयुगमध्ये मिळणार आहे. देवता फक्त आत्माभिमानी आहेत, पण तुम्ही आता आत्माभिमानी आणि परमात्मा अभिमानी आहोत. कारण आता आपण स्वतःला आणि परमात्म्याला ओळखले आहेत. कारण सतयुगमध्ये आपण परमात्म्याला जाणत नाही. बाप इथे संगमयुगमध्येच येऊन आपल्याला ज्ञान देतो. बाप हा आपला टीचर्स गुरु सद्गुरू आहे. तिन्ही हा बापच आहे. त्यामुळे आपल्याला किती नशा चढायला हवा की बापच येऊन आपल्याला ज्ञान देत आहे. तो आहे परमानंद, कारण आपल्याला तो परमधाममध्ये घेऊन जाणार आहे. हा ड्रामा चालूच राहणार. कल्प पहिलेही आपण शिवबाबाकडून ज्ञान घेतले आहे आणि आताही घेत आहोत आणि कल्पानंतरही घेणार. आजचा स्लोगन किती भारी होता, अपने संस्कारों को दिव्य बनाना है तो मन बुद्धि को बाप के आगे समर्पित करो. ओम शांती.